हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आजीने आता सरळ आणि सोप्या भाषेत सांगून टाकलेलं असतं की ही पूजा जी आहे ती ईश्वरी करणार नाही, कारण ईश्वरीने पूजा केलेली त्यांना मान्य होत नसतं. मग आता मामा आणि अंजली म्हणतात की मग आईने ज्या आतापर्यंत परंपरा जपत आल्या आहेत त्याचं काय, मग त्या परंपरा पुढे नाही चालवायच्या आहेत का, असं देखील मामा आणि अंजली बोलू लागतात. त्यावर आजी ज्या असतात ना त्या एकदमच शांत असतात, कारण आजींना आता काहीच बोलता येत नसतं. कारण या ज्या काही रूढी परंपरा आहेत ना या स्वतः सात्विका ताईने म्हणजेच अर्णवच्या आईने पाळल्या होत्या आणि आता त्या पुढे पाहायची जबाबदारी अंजली करत होती आणि आता ईश्वरी आली म्हटल्यावर या सुनेची जबाबदारी आहे. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवही म्हणत असतो की माझ्या आईला जर या गोष्टी आवडत होत्या तर त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि जर यामध्ये कोणताही व्यत्यय येत असेल तर मला तो मान्य नाही आणि यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. ते म्हणजे आपण एक काम करूया, कौल लावूया. कौल लावला ना आईला तर आपल्याला बेस्ट ऑप्शन कळेल की ही पूजा कोणी करायची. आपण आईच्या फोटोजवळ उभं राहूया आणि सरळ आणि सोप्या भाषेत बोलूया की जर तुला इशूच्या हातून पूजा करून घ्यायची असेल तर फूल उजव्या हाताला पडू दे, नाहीतर डाव्या हाताला पडू दे. मान्य आहे काही सगळं. तर लगेच आता वल्लरी म्हणू लागते, अर्णव तू या गोष्टी कधीपासून म्हणायला लागला, तुझा तर या गोष्टींवर विश्वास नव्हता ना. मग आता अर्णवही थोडी शांत बसणार आहे. अर्णवही त्यांना म्हणतो, मामी माझाच नाहीच आहे का या गोष्टीवर विश्वास, पण तुमचा आहे ना या गोष्टींवर विश्वास, म्हणूनच तर म्हटलं करूया आपण हे. असं म्हटल्याबरोबर मामाही आता तोच विषय उचलून धरतात. मामाही म्हणतात की हो हो बरोबर आहे, तसंच करायला हवं. आपण एक काम करूया, आपण आहे ना मस्तपैकी कौलच घेऊया. म्हणजे कौल घेतला ना की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. झालं तर मग घ्यायचा ना कौल असं आता ठरतं. तर ईश्वरी मात्र आता या सगळ्यात शांतच उभी असते. ईश्वरीला काहीच कळत नसतं. घरात जी काही भांडणं सुरू असतात ती मात्र तिच्यामुळे होत आहेत हे तिला स्पष्ट कळत असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव हा तिथेच उभा असतो आणि तेवढ्यातच आता ह्यांचं ठरतं की आपण कौल घ्यायचा. तर अंजलीने आणि सगळ्यांनीच मिळून आईंचा फोटो बाहेर आणून ठेवलेला असतो. सात्विकाच्या फोटोला हार वगैरे घातलेलाच असतो. अंजलीच्या हातात एक फूल असतं. अंजली ते फूल हातात घेते आणि अंजली ते फूल घेऊन आता आईसमोर ठेवते. आईच्या फोटोच्या वर तिने ते फूल ठेवल्यावर ती आईला म्हणत असते की आई बघ, आज घट बसवण्यावरनं घरात कौल रचला जातोय आणि तो सुद्धा कौल तुझ्या हातनं हवाय. जर तू हा कौल दिलास ना तरच पूजा योग्य त्या दिशेने होईल. म्हणजेच ईश्वरीने पूजा करावी की नाही यासाठी घरात थोडी भांडणं चाललीत. आई तूच आता सांग, जर फूल उजव्या बाजूला पडलं तर ईश्वरी ही पूजा करेल, त्याचसोबत जर फूल डाव्या बाजूला पडलं तर ईश्वरी ही पूजा करणार नाही आणि तुलाही ईश्वरी सून म्हणून पसंत नाही आहे हे मी समजेल. असं देखील आता अंजली फोटोच्या वर फूल ठेवून बोलू लागते. आणि जेव्हा ती हे सगळं बोलत असते तेव्हा सगळीच जण हात जोडून तिथे उभे असतात. तर आता इकडे वल्लरीचं सुरू होतं नेहमीप्रमाणे, काही मात्र कौल तुम्हाला मिळणार नाही असं काहीसं आता तिचं म्हणणं असतं. त्याबरोबर आता फूल काही पडत नाही, उगाच पाया घालवू नका असं देखील ती म्हणते. त्यावर आता मामा तिला म्हणतात की अगं ये वल्लरी, आपण काही वर्ष नाही झाला इथे उभे आहोत, निदान 1 मिनटं तरी होऊ दे गं ते फूल ठेवून, लगेच काय तुझं सुरू होतं. त्याबरोबर वल्लरी आता तोंड बंद करून गप्प होते. सगळ्यांनाच खात्री असते की नक्कीच सात्विका ताई आहेत त्या कौल देतील. म्हणूनच सगळीजणं आत्ता फक्त आणि फक्त त्या फोटोकडे एकटक बघत असतात. कधी एकदा आई कौल देते असंच आता सगळ्यांना होत असतं. तर आता सगळीजणं आईजवळ हात जोडून उभे असतात. ईश्वरीलाही आता खूप काही वाटत असतं. तेवढ्यातच तिथं आता फूल पडतं. फूल आता नेमकं उजव्या बाजूला पडल्यामुळे आजीची मात्र आता बोलती बंदच झालेली असते. आता आजी जी आहे ती शांतच राहते, कारण इतक्या वेळ जी आजी फडफड वाजत होती ती आजी आता गुपचूपपणे शांत बसतेच. कारण ते फूल जे आहे ते अक्षरशः उजव्या बाजूला पडलेलं असतं आणि त्यामुळे आता त्या सगळ्यांना हे मानणं गरजेचंच होतं की ही पूजा जी आहे ती ईश्वरीच्या हस्तेच आईला करून घ्यायची आहे. ईश्वरी देखील आता अर्णवकडे पाहत असते. आईने निव्वळ हा आशीर्वादच दिलाय
असंच समजायला हरकत नाही असं देखील आता त्यांना वाटत असतं. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते ईश्वरीला की आईचा आशीर्वाद घे. आई बघ तुझ्या पाठीशी आहे आणि अर्णवने जे लग्न केलंय ते आईलाही मान्य आहे. हे सरळ या कौलावरनं दिसते. कारण तुम्ही सगळीजणं ईश्वरीला विरोध करताय आणि ईश्वरीला ही पूजा करू देत नाही आहेत. पण आईने या सगळ्याला सहमती दर्शवली आहे. आईची या सगळ्या गोष्टीला परवानगी आहे. त्यामुळे आता ईश्वरीच घट बसवणार आणि ईश्वरीच्याच हस्ते पूजाही होणार असं देखील आता डायरेक्टली अंजली सांगून टाकते. आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. खास करून आहे ना मामा, अंजली आणि अर्णव यांना. कारण ते फूल परफेक्ट असं उजव्या साईडला पडलेलं असतं ना. आणि त्यामुळे हा मान न कळूनच आता एकदमच ईश्वरीकडे गेलेला असतो. त्यामुळे आता ईश्वरीचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. ईश्वरी आता अर्णवच्या आईसमोर अक्षरशः हात जोडते आणि आईशी मनातल्या मनात बोलत असते. आई, जर तुमची इच्छा असेल ना या घरची जबाबदारी आणि सगळं काही मी करावं तर मी माझ्या मनाने सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच करेन आणि या घरासाठी सुद्धा असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावेळेला मात्र आता अर्णव जो आहे तो सगळ्यांना सांगतो, आता मला ना या विषयावर जास्त वाद नको आहेत. कारण जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि त्यामुळे आता ही पूजा जी आहे आणि घट हे दोन्ही ईश्वरीच करेल हे तर आता फिक्स झालेलंच असतं. आजीसुद्धा आता या सगळ्यात काहीच बोलू शकणार नसते. कारण आजीलाही माहिती आहे की तिनं आतापर्यंत काय म्हटलं होतं. आणि आता सात्विका स्वतःच जर या तयार सगळ्यासाठी झाली असेल तर आपण तरी काय बोलणार ना. तर दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी उभे असतात. ईश्वरी एकटक त्या फोटोकडे पाहत असते, म्हणजेच अर्णवच्या आईच्या फोटोकडे. अर्णवच्या आईचं जे काही झालं आणि त्यांचा मृत्यू झाला या सगळ्यामुळेच घरातले अचानकपणे सगळेजण खचले होते. पण आज त्यांनी दिलेल्या या कौलामुळे अक्षरशः त्या आपल्यातच आहेत अशी जाणीव प्रत्येकाला झालेली होती. आणि त्यामुळे आता अर्णवचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात की आपल्या आईला सुद्धा असं वाटतंय की आपण जो काही निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे. आणि म्हणूनच तर आईने हा कौल हा ईश्वरीच्या बाजूने दिला आहे. यासुद्धा गोष्टी कळत असतात अर्णवला. आणि त्यामुळे अर्णवसुद्धा आईच्या फोटोच्या पाया पडत असतो आणि आईचे आशीर्वाद घेत असतो. ईश्वरीसुद्धा आता आईचे आशीर्वाद घेत असताना अर्णवकडे पाहत असते. अर्णव नेमका काय करतोय या गोष्टीकडे ईश्वरीचं बारकाईने लक्ष असतं. तर अर्णव जो आहे तो एकटक ईश्वरीकडे पाहत असतो. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये अर्णवने आता ईश्वरीला न्याय मिळवून दिलेला असतो. त्यानंतर दोघंही जण आता बेडरूममध्ये जातात. अर्णवला फ्रेश व्हायचं असतं तर ईश्वरी आता स्टॅच्यूप्रमाणे उभी असते, हाताची घडी वगैरे घालून. त्याच वेळेला आता अर्णव तिला म्हणतो, ईश्वरीचा जो स्टॅच्यू का झाला आहे, म्हणजे काय गडबड काय नेमकी. त्यावर आता ईश्वरी नेहमीप्रमाणेच रूमवर आल्यावर सुरू होते. ती आता म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जी काही स्टंटबाजी करता ती मला कळत नाही का. खालीही सगळ्यांसमोर तुम्ही जे काही बोललात म्हणजेच माझ्याकडनं पूजा होऊ दे, माझी बाजू वगैरे घेतलीत, तो सुद्धा स्टंटच होता. मला माहिती तुम्हाला काय म्हणायचं असतं ते आणि काय नाही ते. त्यामुळे ना मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. त्यामुळे उगाच आहे ना माझ्यासमोर ना असली स्टंटबाजी करायची नाही. आणि मी जेव्हा माहेरी गेली होती ना तेव्हासुद्धा बघितला तुमचं नाटक. बाबांसमोर काय ते लुडो खेळायचं, त्यांची मनं जिंकायची, आईच्या समोरसुद्धा किती गोड गुलाबीने बोलायचं आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं. हे ना एकदम परफेक्ट आणि बरोबर तुम्हाला जमतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हां, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या बाबतीत करत असाल पण तुम्ही माझ्या बाबतीत असा विचारही करू नका. कारण मी आहे ना, मी ईश्वरी आहे. मी या सगळ्याला बळी पडणाऱ्यातली नाही. माझा ना या सगळ्या गोष्टींवर आहे ना मुळात विश्वासच नाही आहे. तुम्ही जे काही करताय ना त्या सगळ्यांवर. आणि उगाच आहे ना मला या सगळ्यामध्ये मुद्दामून घेऊही नका. कारण मला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते. मी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही असं आता डायरेक्टली तिनं म्हणून टाकलेलं असतं. त्यावर मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो की हॅलो, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी जसं आहे ना तसंच दाखवलं आहे. मी काही माझ्यामध्ये बदल करून तुझ्या माहेरी आलो नाही आहे.
मी जसा आहे ना तसाच जावई म्हणून त्यांना ॲक्सेप्ट आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तर ईश्वरी आता पुन्हा एकदा सुरू होते. ती म्हणते, तुम्ही मला शिकवूच नका. मला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते, कारण मी ना तुम्हाला चांगलंच ओळखते. अर्णव म्हणतो की हो का, तू मला ओळखतेस का चांगलं? मग मलाही सांग नेमकं माझ्यामध्ये काय काय आहे ते. तर तुम्ही ना काही कामाचे नाही आहे. तुमच्याशी बोलायचं म्हणजे ना खरंच डोक्यावर ना बर्फ ठेवायला हवा, बर्फ. मग आता अर्णव म्हणतो, अरे बर्फ कशाला ठेवतेस, त्यापेक्षा एक काम कर ना, चांगलं डोक्यावर थंड पाणी ओतून घे, म्हणजे कसं तुलाही रिलॅक्स वाटेल, मस्त बर्फही ठेवल्यासारखं वाटेल. काय मग करतेस का तसं? मुद्दामून ना अर्णव ईश्वरीचीच उलटी मजा घेत असतो, कारण त्याला ना मुद्दामून ईश्वरीची उलटी मजा घ्यायला सुद्धा आवडत असते. कारण ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्या एकदमच वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की चल फ्रेश व्हायला हवं, तसंही आता पूजेला उशीर होईल, त्याचसाठी माझी ही धावपळ सुरू आहे. आणि तूही बघितलंस ना आईने कौल दिला आहे, त्यामुळे आपल्याला ही पूजा करावीच लागेल. त्यामुळे मला ना आता तातडीने ना जरा जावं लागेल आंघोळीला. मी जातो हां, चालेल ना गेलो तर, असं आता मुद्दामून तो तिला बोलत असतो आणि तो निघून जातो. त्यावेळेला मात्र आता ईश्वरी दातोट खात तिथेच उभी असते. तर दुसरीकडे आजी आपल्या रूममध्ये अस्वस्थ असतात. तेवढ्यातच वल्लरी त्यांचे कान भरण्यासाठी म्हणून येते. आणि वल्लरी जेव्हा कान भरायला आलेली असते तेव्हा आता जी वल्लरी आहे ना ती मुद्दामूनच आईनं सांगत असते, बघितलंत ना आज काय केलं यांनी, मुद्दाम केलं आहे हो हे सगळं. मला माहिती आहे ना त्यांची चालबाजी, मी काय ओळखत नाही का? मला सगळं माहिती आहे त्यांचं काय चालतं आणि काय नाही ते. आणि त्यामुळेच मला पूर्ण खात्री आहे हे सगळं ना त्यांनी मुद्दाम केलेलं आहे. तर अगं असं कसं मुद्दाम, पण तुझ्या समोरच तर तो कौल भेटलेला आहे ना, मग आपण त्याला मुद्दाम म्हणू शकत नाही. सात्विकाने सगळ्याला परवानगी दिली म्हटल्यावर आपणही काय बोलणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता मामी जी आहे म्हणजेच वल्लरी ती म्हणत असते, जरी सात्विकाताईंनी परवानगी दिलेली असली तरी तुम्हालाही माहितीच आहे ना या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा घडल्या आहेत त्या. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू दे म्हणून मी सांगते, कारण आपल्या घरात अजूनही एक गोष्ट कायम तीच आहे की या दोघांची पत्रिका जमलेली नाही आहे आणि तरीसुद्धा आपण हे लग्न जमवलेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण काही होऊ शकतं अर्णवच्या बाबतीत, कारण ती पत्रिका जुळलेली नव्हती आणि तरीसुद्धा आपण ज्या आहेत त्या गोष्टी या साध्यापणाने घेतोय. हे आपलं खूप चुकतंय असं देखील मुद्दामून वल्लरी आता आजीला सांगून धमकावू लागते. आजी जी आहे ती आता खूपच जास्त घाबरते. आता आजी घाबरली आहे म्हटल्यावर वल्लरीला तितकीच संधी मिळते. वल्लरी आता म्हणत असते की चला, म्हणजे फायनली मला जे हवं होतं करायला ते तर मी केलंच आणि मला हे करायचंच होतं आणि तो मी डाव साधलेला आहे. आता बसा बोंबलत, म्हणजेच आईना काही झालं ना तरी या गोष्टी मान्य होणारच नाही. अशी काहीशी सोय जी आहे ती खरं तर आता वल्लरीने आजीच्या मनात विष घालवून केलेली असते. त्यामुळे आजीसुद्धा आता या सगळ्या गोष्टींचाच जास्तीत जास्त विचार करू लागतात. दुसरीकडे आता ईश्वरीने आंघोळ केलेली असते आणि आंघोळ वगैरे करून ईश्वरी छान तयार झालेली असते. त्याच वेळेला आता अर्णवचंही लक्ष जातं. अर्णव हा तिथेच उभा असतो आणि तो आपले केस वगैरे नीट सावरत असतो आणि त्याच वेळेला आता मागून खोकल्याचा आवाज येऊ लागतो. खरं तर ना अर्णवच मुद्दामून तिची मजा घेत असतो, कारण ईश्वरी ना मागून आरशात पाहत आहे हे त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळेच तो मुद्दामून ना ईश्वरीला म्हणत असतो की जा ना कफचं औषध घे, इतकी काय खोकतेस असं बोलू लागतो. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणते की खाली पूजा आहे, तुम्हाला काही कळतं आहे का? मला आवरायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला तसं करत होते. आणि आता तिनं ना डायरेक्ट अर्णवच्या समोर म्हणजे त्याच्या आधी येऊन उभी राहिलेली असते आरशामध्ये. त्यामुळे आता अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता अंजली, तू काहीच ना घाईघाई करू नकोस, मला सांगा तुला काही हवं असेल तर सगळं काही मी करेन, पण तू ना जास्त लोड स्वतःवर घेऊ नकोस, असं देखील आता मामा तिला बोलत असतात. तेवढ्यातच दारावर लावण्य येऊन उभी असते. लावण्य अचानक आल्यामुळे आता दारावर मामा आणि अंजली पाहू लागतात. त्याच वेळेला वल्लरी मात्र आता तिला बघून भलतीच खुश झालेली असते
आणि वल्लरी जी आहे ती आता म्हणत असते, वाव लावण्या तू आलीस, सरप्राईजच दिलंस ग. त्यावर आता इथं मामा अंजलीला म्हणतात, बघितलं का झालंयच, लावण्या प्रेम झालं सुरू. त्यावर खरंच ग तुझी या घराला खूपच गरज होती आणि योग्य वेळेस आलीस बघ. बरं झालं आलीस ना, मला खूप बरं वाटलंय, असं देखील आता ती म्हणत असते आणि तिचे ना लाड करत असते. त्याच वेळेला मात्र आता मामा म्हणत असतात की आलीच आहेस तर बरंच झालं. अंजलीच्या डोक्यात सुद्धा आता विचार सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या बोलत असते की काय ना, मला माहिती होतं नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा घट बसणार, मग देवीचा आशीर्वाद घ्यायला म्हणून मी आले. त्यावर मामा लगेच बोलतात की हो हो, ते आधी बरं केलंस, देवीचा आशीर्वाद वगैरे घ्यायला आलीस ते, म्हणजे लवकर तुझं लग्नही जमेल, असं आता मामा मस्त टोमणा मारून बोलू लागतात. आता मामाने असं म्हटल्यावर आता लगेचच तिला राग येतो आणि ती रागातच पाहू लागते, कारण तिचं लग्न होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तिला काही खपत नसतात. कारण तिला ना लग्न अर्णवसोबतच करायचं आहे आणि त्याचसाठी या घरात घुसू पाहण्यासाठी पुन्हा एकदा इथं आलेली असते तमाशा करायला. दुसरीकडे आता अर्णवने हेअर ड्रायर काढलेला असतो. ईश्वरीचे केस पटकन सुकायला हवेत यासाठी तिने आता हेअर ड्रायर तिला काढून दिलेला असतो आणि तो तिला आता म्हणत असतो की हे एक काम कर, मस्तपैकी केसांना हवा मार, म्हणजे कसं मस्त होईल, सुकतीलही केस, चांगले वाळतील. मग आता ईश्वरी ती कधीही हेअर ड्रायर वापरलेली नसते, त्यामुळे आता ईश्वरीसाठी हे सगळं नवीन असतं. अर्णव तिला कसं वापरायचं, काय करायचं ह्याचं सगळं नॉलेज देतो. तर आता ईश्वरी तो हेअर ड्रायर ऑन करते आणि त्याच वेळेला आता ती जे काही केसातला हवा मारत असते ना, त्यावेळेला अचानक ना तिला धक्का लागतो आणि तिच्या हातात ना आता तो हेअर ड्रायर खाली पडतो आणि ती आता ओरडू लागते, शॉक लागला करून. त्यावर अर्णवला भीती वाटते. अर्णव ना ईश्वरीचा हात लगेच हातात धरतो आणि आता पाहू लागतो की कुठे काय लागलंय. ईश्वरी हात झिडकारत असते, पण आता ना अर्णव काही तिचं ऐकत नाही. अर्णव म्हणतो, गप्प बसा, मला बघू दे कुठे हाताला लागले ते, आणि असं बोलून तिचा हात हातात घेत बघू लागतो. ईश्वरी म्हणते की नाही लागले मला, काय द्या इथे. पण आता अर्णव ना तिच्या भाजलेल्या हातावर हळुवारपणे फुंकर मारत असतो, म्हणजे कसं ईश्वरीला सुद्धा आता खूपच भारी वाटत असतं आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत बसलेली असते. तर अर्णवला ईश्वरी म्हणते की हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं ना, म्हणजे माझा हात भाजायला पाहिजे म्हणून. अर्णव म्हणतो, प्रत्येक गोष्टी तुला काही मुद्दामून केलेल्या का वाटतात ग, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुझ्या चांगल्यासाठी काही करायला गेलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये माझं काहीतरी वाईटच हेतू आहे हा विचार का करतेस प्रत्येक वेळेला तू, मला हेच कळत नाही. त्यावर मात्र आता अर्णवला ईश्वरी म्हणते, तुम्हाला ना फक्त ना चान्स हवा असतो. अर्णव म्हणतो, कसला चान्स? तर ईश्वरी म्हणते, माझ्या जवळ यायचा. अजून कसला? या ना त्या कारणावर ना माझ्या जवळ यायचं, माझ्या मनात तुमच्याविषयीचा विश्वास निर्माण करायचा, हेच तर तुमचं सुरू आहे. तुम्हाला काही मी ओळखत नाही का, असं आता ईश्वरी अर्णवला म्हणते. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो, चान्स तुझ्यावर काय मला गरज पडली, तुला माहीत नसेल पण मी तुला सांगतो, माझ्या मागे ना एकूण बऱ्याच पोरी आहेत, पण तरीसुद्धा मी आहे ना स्टेबल. तुला काय वाटलं या सगळ्यामुळे माझं डोकं ठिकाण्यावर नसेल का? तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या मागे ना बऱ्याच मुलींना दिवाण्या, त्यामुळे ना उगाच ना चुकीचा अर्थ काढून घेऊच नकोस, असं देखील आता तो तिला म्हणतो. आणि आता शांत बसायचं, मी तुला मलम लावून देतो ते तेवढं लावून घ्यायचं, असं देखील तो आता तिला म्हणू लागतो. त्यावर ईश्वरी एकटक पाहत असते, पण आता ती म्हणत असते की मला ना कशाचीही गरज नाही आहे, मी माझे केस वाळवू शकते. त्यावर अर्णवही तिची मजा घेत तिला म्हणतो की ठीक आहे, जा बाहेर कडक ऊन पडलं आहे ना, तिथे जा आणि तुझे केस आहेत ना ते वाळवून घे, मग मला बोलू नकोस, कडक उन्हात जा. आणि तो आता हेअर ड्रायर घेऊन तातडीने बाहेर जायला निघतो. त्याच वेळेला तो मुद्दामून ना तिला जाताना कडक असं म्हणतो, कारण त्याला ना ती कडकच दिसत असते, पण मुद्दामून तो त्याला आता उन्हाचं बोलतो, मी उन्हाबद्दल बोलतोय का, ऊन बाहेर ऊन ते कडक आहे ना, तिथे जा, असं बोलून तिची मजा घेतो. तर आता ईश्वरी पुढील भागामध्ये छान तयार झालेली असते, तिने बन बांधलेला असतो आणि साईडने खूप सुंदर अशा बटासुद्धा काढलेल्या असतात. त्याच वेळेला अर्णवने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो, पण आता अर्णवने गजरा आणलेला आहे तो ती घालायला तयार नसते. तर आता अर्णवही तितकाच हुशार,
अर्णवने सांगितलं आहे की हा गजरा ना अंजली ताईने तुझ्यासाठी दिलाय. तिने म्हटलं म्हणून मी तुला आणून दिला फक्त. त्यावर ईश्वरी अंजलीने दिलाय म्हणून हा गजरा माळायला तयार होते. मग काय, ईश्वरी केसात लगेचच गजरा माळते. त्याच वेळेला आता अर्णव खूपच जास्त खुश होतो. ईश्वरीला तो गजरा खूपच छान दिसतो. तर अर्णव आता तिचं कौतुक करत म्हणतो की खरंच हा गजरा शोभून दिसतोय तुला मी आणलेला. त्यावर आता ईश्वरीला समजतं की हा गजरा यानेच आणलेला आहे तो, आणि त्यामुळे ती लगेच मागे वळून पाहते आणि ती अर्णवकडे बघते आणि बोलते, म्हणजे हा गजरा तुम्ही आणला होता? मग सरळ साध्या भाषेत तू घेत नव्हतीस, मग तुला सांगितलं अंजली ताईने आणलाय म्हटल्यावर घेतलास की नाही, असं बोलून तो मजा घेऊ लागतो. दुसरीकडे आता ही जबाबदारी घेतलेली आहे ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने. त्यामुळे मामीचं डोकं सटकलेलं असतं. त्यामुळे मामी आहे ना आता एकदमच विचार करते की काही झालं ना तरी या सगळ्याचा बदला घ्यायचा. म्हणून तिने एक कापूर आणलेला असतो आणि तो कापूरच तिचं काम करणार असतो. आणि याबद्दल ती आता लावण्याला सांगत असते. पूजा करताना हा कापूर भडका उडवणारा आहे आणि त्यामुळेच तर खरी मजा येणार आहे असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा लावण्यासुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. पण आता इथे जोडीने ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण पूजा करत असतात. त्याच वेळेला तोच कापूर नेमका आता अर्णवने हातात घेतलेला असतो आणि भडका उडणारच असतो. तर हे सगळं बघून आता जी लावण्य आहे ना ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. कारण तिला आता कळतं की हा भडका जो आहे तो अर्णववर उडणार आहे आणि त्यामुळे ती खूप आता घाबरलेली होती. तर आता तिला असं वाटत असतं की हा भडका उडून अर्णववर उडायला नको आणि त्यासाठी तिची आता भीती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. तर आता हे सगळं होण्यापासून लावण्य थांबवेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.